अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फूल, दुर्वा आणण्यास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसतात? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्चील माचील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सैचल वस्त्रासहित स्नान करून अगोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनांची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी घालाव्यात, पान फूल वावावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशगणांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माती रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णास गुळाचा पोळ्या, बोरणांची खीर, लोणकड तूप असावं, मेहून जेवून सांगावं, असेल तर चिरगोळी घ्यावी, नसेल तर जोडगसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा घ्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीना ब्राह्मणास बोलवून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरिबांच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाल्या, बटीक करेल नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मागेश्वरांच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली, पण गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले, म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी घ्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा परतीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्यांच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसाव्यास पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? मी घरात गेली, उत्तरडीची 6 पोते आणली, 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोने मुलींचा समाचार विचारला. जिनी कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनी कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जो गरीब झाली होती तिनं आपल्या मुलीला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदित्यवारी पहिली मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटक नेसला आहे, तुटक पंधरलेला आहे, तळ्यांच्या पळीला उभा राहिलेला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. राहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेत जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईने विचारलं, मावशीने काय दिलं? देवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माची फळं पुढे उभं राहिली. मावशीने दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेणं, राहू साकू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. वाटेत सूर्यनारायण पुराख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली.
घरी गेला. घडलेली गोष्ट राणीने सांगितली. देवाने दिलेली पण कर्माने नेली. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यातही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्यांचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पकरून होणामोहरांची भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडबडत विहिरीत पडला. तरी पाहून आईला म्हणाला, आई ग, मावशीने दिलं पण देवानं तेही सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याही पहिल्यासारखंच राणीनं परी नेलं. त्याला योग्य आदर सत्कार केला. त्याला दयाची शिदोरी होणामोहरींची घालून बरोबर दिली. सूर्यनारायण धारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी घेऊन आईला सांगितलं, आई मावशीने दिलं पण देवाने तेही नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. नाऊ साखू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारीची खाणी करू लागली. काय कसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. तो बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाचे छत्र यावर येऊन बोलवणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींच्या बहिणीने आहेर केले. वाटेत निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला, डोंगारा फिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मुळी चिक्या चालला होता. त्याला ही कहाणी ऐकायला बोलवलं. तो मुळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून ते राणीकडे आला. राणीने 6 पोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावाने कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मुळी सोन्यांची झाली आणि तो म्हणाला, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उतरणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली. वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. मावळ्यांच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं, त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला. ज्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला. राणीची 6 पोते घेऊन तिने आपण घेतली. 3 मावळ्याला दिली. राणीनं मनोभावनेने कहाणी सांगितली. त्याने चिंतभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं, आपलं पान काढून घेतलं. कहाणींची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. मग म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्यात एवढं फळ तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितला. मग राणीने तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कणा, डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्येच होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पाल्या होत्या. तो उताना केला. 6 पोते होते. 3 पोते त्यांच्या बेंबीवर ठेवली. 3 पोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यांनीही राणीस वसा विचारला. राणीने वसा सांगितला. 5व्या
मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायणाला जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. घंगाळ पाणी तापवलं. षडस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायणाला भोजनास बसवले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी कळचखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ ढोईचा केस चळणीचा काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, मायाला, म्हातारीला, कन्नडोळ्याला, मासाच्या गोळ्याला सर्वांना सूर्यनारायणाचा वसा प्रसन्न झाला. तसा आम्हाला हो. ही साठा उत्तरावी कहाणी. याचा उत्तरी सुख सफळ संपूर्ण. म्हणजेच ही गाणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. कहाणीमध्ये काही थोड्याशा चुका झाल्या असतील तर माफी असावी. आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.